लहानपणी की नाही मुलं जेव्हा बोलायला शिकत असतात, तेव्हा त्यांना घरातील मोठी माणसं ही तोंडली खाऊ घालतात. कारण काय तर मूल बोबडं बोलू नये म्हणून. लहान मुलांच्या बोलण्याचा आणि तोंडल्याचा काय संबंध आहे, हे मला काही आजपर्यंत कळालं नाही. अशी तोंडली लहानपणी कुणी-कुणी खाल्ली आहेत, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग त्याच तोंडलीची भाजी आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी तोंडल्याचा पुढचा मागचा भाग काढून घ्यायचा. तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला इथं दाखवलेले त्या पद्धतीने खाचा मारून घ्यायच्या. नंतर ती तोंडली सगळी पाण्यामध्ये घालायची. म्हणजे त्यातील तुरटपणा कमी होतो आणि ती चांगली लागतात. तर त्यासाठी आपल्याला एक वाटण काढायचंय. तर मिक्सरमध्ये टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि त्याचं वाटण काढून घ्यायचं. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी हळद घालायची आणि ती तोंडली सगळी घालायची आणि परतायची. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी ही तोंडली झाकून ठेवायची. अगदी थोड्याच वेळात ही तोंडली आपली मस्तपैकी शिजून तयार होतात. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, जिरं घालायचं, कढीपत्ता, थोडासा हिंग घालायचं आणि 2 बारीक चिरलेले कांदे त्याच्यामध्ये अलटी-पलटी करून घ्यायचे. गोल्डन रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं, ते वाटण सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचंय. त्यानंतर घरातील काही मसाले त्याच्यामध्ये घालायचे आणि तेही परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तेवढ्या थोड्याशा पाण्यामध्येच तो मसाला शिजवून घ्यायचा. त्यानंतर आपण जी परतलेली तोंडली होती, ती त्याच्यामध्ये घालायची. अगदी 5 ते 10 मिनिटातच ही भाजी बनवून तयार होते बरं का. त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी भन्नाट अशी आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे. बघा बरं किती रसरशीत भाजी दिसते. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय की नाही. चला तर मग पटकन हा करा आणि जाता-जाता सबस्क्राईब